नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 14 गावे आणि 3 पालिकांमध्ये 57 नवीन कोरोना रुग्ण मिळून आले आहेत. तर खेड तालुक्यातील राजगुरुनगर या ठिकाणी 63 वर्षीय पुरुषाचा स्पर्श हॉस्पिटल सोमाटणे या ठिकाणी 29 ऑगस्ट 2020 रोजी मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर भोसे येथील 65 वर्षीय पुरुषाचा वायसीएम रुग्णालयात 29 ऑगस्ट रोजी उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला आहे. दरम्यान याशिवाय चाकण पालिका हद्दीतील एका 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा चाकणमधील एका रुग्णालयात उपचार घेताना सोमवारी 31 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला असून त्यांच्यावर भोसरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. याबाबत मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सोमवारी 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये 34 नवीन रुग्ण मिळाले असून चाकण पालिका हद्दीमध्ये 16, राजगुरुनगर पालिका हद्दीमध्ये 4 आणि आळंदी नगरपालिका हद्दीमध्ये 3 रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे. खेड तालुक्यात 31 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत मिळून आलेले 57 रुग्ण हे नेमके कोणकोणत्या भागातील आहेत याकडे आता एक नजर टाकूया. यापैकी चिंबळी या ठिकाणी 2, कान्हेवाडी चाकण या ठिकाणी 1, खालुंब्रे या ठिकाणी 1, खराबवाडी या ठिकाणी 6, कुरोळी या ठिकाणी 1, महाळुंगे या ठिकाणी 4, नाणेकरवाडी या ठिकाणी 5, निघोजे या ठिकाणी 1, येलवाडी या ठिकाणी 2, काळूस या ठिकाणी 3, रासे या ठिकाणी 1, शेलगाव या ठिकाणी 2, पिंपळगाव तर्फे चाकण या ठिकाणी 3, टाकळकरवाडी या ठिकाणी 2 असे एकूण ग्रामीण भागातील 57 नवीन रुग्ण मिळाले आहेत. खेड तालुक्यातील नवीन 57 कोरोना रुग्णांमुळे एकूण कोरोना रुग्णांची स्थिती आता पुढील प्रमाणे. एकूण कोरोना रुग्णसंख्या 3254, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 2545, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 76 आणि सद्यस्थितीत ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 633 असल्याचं खेड तालुका आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं. खेड तालुक्यातील आळंदी पालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची स्थिती आता पुढील प्रमाणे. आज या ठिकाणी 3 नवीन रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या पोहोचली 352 वर. आजवर या ठिकाणी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 264 झाली असून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे, तर सद्यस्थितीत ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 79 आहे. राजगुरुनगर पालिका हद्दीमध्ये आज 4 रुग्ण नवीन आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या पोहोचली आहे 416 वर. आजवर या ठिकाणी 310 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली आहे, तर सद्यस्थितीत या ठिकाणची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 100 आहे. राजगुरुनगर पालिका हद्दीमध्ये नव्याने मिळालेले रुग्ण हे पुढील भागातील आहेत. यापैकी नंदनवर पार्क मार्केट यार्ड मागे, शिवसाई अपार्टमेंट संगम क्लासिकच्या मागे, वाघोबा मंदिराजवळ पडाळवाडी आणि साई साम्राज्य खंडोबा माळ या भागातील नवे रुग्ण राजगुरुनगर पालिका हद्दीत मिळाले आहेत. तर चाकण पालिका हद्दीत सोमवारी सायंकाळपर्यंत 16 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर चाकण पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार चाकणमधील कोरोना रुग्णांच्या स्थितीकडे एक आता नजर टाकूया. चाकणमध्ये आज नवीन 16 रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या पोहोचली आहे 606 वर. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 472, एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 18 आणि सद्यस्थितीत ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 116 आहे. तर कोरोना रुग्णांच्या हायरिस्क संपर्कात 1639 जण असल्याचं चाकण पालिका प्रशासनाने सांगितलं आहे. चाकणमध्ये सोमवारी सायंकाळपर्यंत मिळालेले नवीन रुग्ण हे पुढील भागातील आहे. यापैकी दावडमळा या ठिकाणी 1, महात्मा फुले नगर या ठिकाणी 2, रानुबाई मळा या ठिकाणी 2, बाजारपेठ रोड या ठिकाणी 1,
देखील संकलित करण्यात येणार आहे. चाकण, खेड व आळंदी या ठिकाणच्या पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.